प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचने घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. आणि या अगदी थोडक्यात आपण परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया, बघूया, ऐकण्याचा आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि योहान कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 13 ते 17 वचनांमध्ये त्याचं वचन आम्हाला काय शिकवतं आपण पाहूया. आणि मी तुमच्यासाठी वाचतो आणि आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. योहान कृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 13 ते 17 वचन. मग यहूद्यांचा वलांडण सण जवळ आला व येशूवर यरुशलेमेस गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यास म्हणाला की हे इथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता? येशूने त्यांना म्हटले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेला गेलाय आणि यरुशलेमेत गेल्यानंतर तो एका मंदिरात गेलाय. आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने तिथं पाहिलं की अनेक व्यापारी तिथं बसलेले आहेत, कबूतर विकणारे आहेत, गुरंढोरं विकणारे आहेत आणि बाजार तिथे भरलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सगळ्यांना तिथून हाकलून लावतो, चाबूक तयार करतो. एक चाबकाने त्याने अनेकांना मारलंय असं तिथं सांगितलंय. त्याने त्यांचं जे काही सामान असेल, जे काही कबूतर असतील किंवा जे काही तिथं असेल ते सगळं त्यांनी पाडून टाकले, चौरंग पालथे केले असं सांगितलंय. जे त्यांनी त्यांच्या टेबलांवरती मांडलेलं असेल ते सगळं त्यांनी उधळून लावलंय. हालेलुया. आणि तो येशू तिथे पुढे असं म्हणतो की माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. पहिली गोष्ट जर 17व्या वचनात तिथे असं म्हटलंय की शिष्यांना आठवलं की हे अभिवचन आहे, हे जे वचन आहे ते स्तोत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि मला वाटतं स्तोत्र 69 मध्ये याविषयीचं वचन तिथे आहे, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. आणि येशूला त्याच्या पित्याच्या घराविषयीचा आवेश होता आणि त्या आवेशाने त्याला ग्रासून टाकलेलं होतं असं तिथं वचनामध्ये सांगितलेलं आहे. आता हे मंदिर जे आहे, पहिलं मंदिर कधी बांधण्यात आलं? सुरुवातीला आदाम होता. आदामाने कुठलं मंदिर बांधलं नाही, नोहाने मंदिर बांधलं नाही, अब्रामाने मंदिर बांधलं नाही. त्यांनी सगळ्यांनी वेद्या बांधल्या आणि वेद्यांवरतीच ते अर्पण करत होते. मग मोशे आला, मोशेने निवास मंडप बांधलाय. परमेश्वराने त्याला गायडन्स केले, कशा प्रकारे ते असलं पाहिजे सगळं या विषयाचं परमेश्वराने गायडन्स केले. आणि त्या गायडन्स नंतर त्याने निवास मंडप तयार केला, त्याच्यामध्ये कोष ठेवण्यात आला. परमेश्वराचं सामर्थ्य त्या निवास मंडपामध्ये उतरून येत होतं. त्याच्यानंतर दाविदाने मंदिर बांधायचं ठरवलं आणि मग दाविदाला परमेश्वराने मंदिर बांधू दिलं नाही. मग त्याचा जो पुत्र आहे शल्मोन, आणि त्या शल्मोनाने मंदिर बांधलंय. आणि शल्मोनाने मंदिर बांधल्यानंतर ते मंदिर नबुखदनेस्सर राजाने तोडलंय. दुसरे राजे याचा 24वा अध्याय आणि 13व्या वचनात जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला समजेल. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या 586 वर्ष अगोदर जवळपास ते मंदिर तोडण्यात आलंय. मग जरुब्बाबेल नावाचा राजा होता आणि त्याने ते जरुब्बाबेलने दुसरं मंदिर बांधायला घेतलंय. आणि राजा सायरसनी त्याला त्यावेळेस ती परमिशन दिली होती. 538 सालामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या 538 वर्ष अगोदर त्याने ते मंदिर बांधायला घेतलंय. 516
मध्ये ते कम्प्लीट झालं. आणि ते जे दुसरं मंदिर होतं ते मंदिर इसवी सन 70 सालामध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतरच्या 70 वर्षानंतर रोमन साम्राज्याने ते मंदिर पाडून टाकले. 70 AD असं म्हटलं जातं. AD मीन्स आफ्टर ख्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर. ॲनो डॉमिनो असा त्याचा अर्थ आहे ॲक्च्युली, AD म्हणजे, परंतु त्याचा ते लॅटिन वर्ड आहे आणि त्याचा अर्थ होतो की आफ्टर ख्राइस्ट, येशू ख्रिस्त आल्यानंतर. हे सगळं मंदिरांविषयी झालं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या पित्याच्या मंदिराची बाजारपेठ करू नका. नवीन करारामध्ये पहिल्या कोरिंथ पत्रात 3 अध्यायात 16व्या वचनामध्ये जर गेलात तर तिथे असं म्हटलंय की, बघा मी वाचतो तुमच्यासाठी. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कोण आहात तुम्ही? आता 4 चौकटीचं मंदिर नाही. आता तुम्ही आणि मी जिवंत देवाचं मंदिर आहोत. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं की माझ्या पित्याच्या मंदिराची बाजारपेठ करू नका. मग पहिले कोरिंथ 3:16 मध्ये असं म्हटले की तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात. आणि 17वं वचन असं सांगतं, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. हालेलुया. तुम्ही कोण आहात? जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहात, असं देवाचं वचन सांगतं. आणि जर तुम्ही त्या मंदिराचा म्हणजे तुमच्या शरीराचा नाश करायचा तुम्ही प्रयत्न करत असाल, मग तुम्ही कशा प्रकारे नाश करू शकता त्या मंदिराचा? तुम्ही तुमच्या हृदयरूपी मंदिराचा कशा प्रकारे नाश करू शकता? तुम्ही चोरी करून, खोटं बोलून, लबाडी करून, एकमेकांना फसवून, एकमेकांची निंदा करून, चहाड्या करून, लबाड्या करून, व्यभिचार करून, एकमेकांचा विश्वासघात करून तुम्ही त्या मंदिराचा नाश करू शकता. आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्या मंदिराचा नाश करत असाल तर परमेश्वर म्हणतो की मी तुमचा नाश करेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तर योहान 2 मध्ये 19व्या वचनात म्हटलं की तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन. आणि पुढे सांगितलंय 21व्या वचनात, तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या शरीररूपी मंदिराविषयी बोलतोय, तर तो आज तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी देखील बोलतोय. पहिले कोरिंथ 3:16 आणि 17 मध्ये तो म्हणतो की तुम्ही जिवंत देवाचं मंदिर आहात. हालेलुया. तुमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये आज तुम्ही काय केलेलं आहे? काय ठेवलेलं आहे? कोणत्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत? कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत? कोणत्या लोकांना तुम्ही जीवनातलं प्रथम स्थान दिलेलं आहे? कोणत्या व्यभिचाराला तुम्ही आज प्रथम स्थान दिलेलं आहे? कोणत्या प्रकारच्या पापामध्ये तुम्ही अडकलेले आहात? आज तुमच्या जीवनात तुम्ही विचार करायचे. येशू म्हटलं की माझ्या पित्याच्या मंदिराची बाजारपेठ करू नका. काय आम्ही ती बाजारपेठ करून ठेवली का? सगळ्या दुनियेचं टेन्शन घेऊन आम्ही बसलोय. सगळ्या लोकांना खुश करायचा आम्ही मक्ता घेतलाय. जिवंत देवाला खुश केलं नाही तरी चालेल, परंतु लोक नाराज नाही झाले पाहिजे, यासाठी झटणाऱ्या लोकांनो आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जिवंत देवाला खुश करायचा प्रयत्न करा. जर त्याला नाराज करताल तर या जगातली कोणतीच व्यक्ती, कोणतीच वस्तू, कोणतीच प्रॉपर्टी, कोणतीच संपत्ती तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाऊ शकणार नाही. लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका. लोक तर सतत नाराज होत राहतील. लोकांना तुम्ही किती द्या, किती काही करा, म्हणतात ना मराठीमध्ये, लोक गाढवावर बसूही देत नाही, गाढवा संगती चालू पण देत नाहीत आणि गाढवाला पाठीवर पण घेऊ देत नाहीत. तुम्ही लोकांचा विचार करणं बंद करा. तुम्ही जिवंत देवाचा विचार करायला सुरुवात करा. आज खऱ्या अर्थाने गरज आहे आम्हाला त्या जिवंत देवाकडे लक्ष देण्याची. आम्हाला आज गरज आहे आमचं हृदयरूपी मंदिर पुन्हा एकदा नव्याने तयार करायची. स्वर्गातून अग्नी उतरून येण्यासाठी
एलियाने पडलेली वेदी पुन्हा बांधली असं म्हटलंय. जर तुमची पडलेली वेदी जर असेल तर आज तुम्हाला बांधावी लागेल, त्याशिवाय फायर उतरणार नाही प्रियांनो. तुम्हाला जर ते फायर हवा असेल तर तुम्हाला गरज आहे आज पुन्हा एकदा त्या जिवंत देवाची. आज तुम्हाला गरज आहे पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या सामर्थ्याची. थँक्यू जीसस, हालेलुया. आज तुम्हाला गरज आहे पुन्हा एकदा नव्याने त्या परमेश्वराचा गौरव करायची. जबकि आप अपना काम कर रहे हैं तो इस आम्हाला गरज आहे आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या सामर्थ्याकडे लक्ष देण्याची. आमचे हृदयरूपी मंदिर जर तुटलेल्या अवस्थेमध्ये असेल, जर ते चुकीच्या गोष्टींनी भरलेलं असेल, सगळ्या प्रकारच्या व्यसनांनी जर आमचं हृदयरूपी मंदिर जर भरलेलं असेल, आम्ही या शरीराला खराब करत आहोत. अनेक प्रकारची पातकं करून आम्ही आमच्या शरीराची दुर्दशा केलेली आहे. पापांमुळं माझ्या अस्थिर झाल्यात असं स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो. माझ्या अंगात त्राण उरलेलं नाही. प्रियांनो, आमच्या जीवनातल्या पापांची आम्हाला पश्चाताप करायची गरज आहे. पापांची क्षमा मागायची गरज आहे. त्या जिवंत देवाकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. आमचं हृदय जर आज अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींनी भरलेलं असेल तर आज गरज आहे त्या मंदिरातून ते सगळं काढून टाकायची. तुमच्या हृदयरूपी मंदिरातून त्या चुकीच्या सगळ्या गोष्टी आज काढून टाका प्रियांनो. ते मंदिर स्वच्छ करा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्यामध्ये बोलवा. आणि तो म्हणतो की मी तुमच्या जवळ येईल. तो म्हणतो मी तुमच्या हृदयाचं दार ठोकत आहे. तुम्ही जर आज ते उघडायला तयार व्हाल तर तो देव आज तुम्हाला मदत करायला तयार आहे. 1 कोरिंथ 6:19 मध्ये काय म्हणतो तो आपण बघूया. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. काय करायचंय तुम्हाला तुमच्या शरीराने? देवाचा गौरव करायचे, कारण तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले लोक आहात. आणि मी मागे एका व्यक्तीसंगती बोलत होतो आणि त्या व्यक्तीला मी सांगत होतो की आम्ही या जगामध्ये जगासारखं जगायचं नाहीये. तर ती व्यक्ती मला असं म्हणते की सगळेच लोक जगासारखेच जगतायत. सगळे लोक काम करतायत, सगळे लोक जेवण करतायत, सगळे लोक पैसे कमवत आहेत, मग आम्ही काय वेगळं करतोय? प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाप्रमाणे जगायची इच्छा नसणाऱ्या लोकांनो, देव तुमच्या जीवनामध्ये काम करत नसेल तर तुम्ही जगात जे काही करत आहात ते सगळं काही नश्वर आहे, सगळं काही नष्ट होणार आहे, हे आज समजून घ्या. आमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे हे आम्हाला वेळीच समजलं पाहिजे. नाहीतर मेल्यानंतर नरकात जाऊन पडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसेल. मग त्यावेळेला आठवेल की अरे कोणीतरी सांगत होतं की जिवंत देवाकडे लक्ष दे. आज वेळ आहे प्रियांनो, अजून वेळ गेलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस फार जवळ आलेले आहेत. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि त्या जिवंत देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवलाय. त्याने त्या येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरती बलिदान केलंय आणि ते बलिदान त्याच्या रक्ताच्या द्वारे पूर्ण झालंय. त्याने स्वतःचं रक्त त्या वधस्तंभावर वाहिलंय आणि त्याच रक्तावरती विश्वास ठेवल्यामुळे, त्याच रक्ताच्या द्वारे आज तुम्ही आणि मी पापांची क्षमा मिळवू शकतो. फक्त विश्वास ठेवल्याने नाही, तर तुम्हाला कृती करावी लागेल. पश्चातापास योग्य फळ द्या असं मत्तई 3:8 मध्ये म्हटलंय. जर पश्चाताप करत आहात तर त्या पश्चातापाला योग्य ते फळ द्यायला शिकलं पाहिजे. एकमेकांचा विश्वासघात करून, एकमेकांना नावं ठेवून, एकमेकांची निंदा, चाडी, लबाडी करून, एकमेकांना फसवून आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. यिर्मयाच्या पुस्तकात वचन सांगते की हृदय सर्वात कपटी आहे.
कपटी हृदय घेऊन आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकत नाही. तो देव म्हणतो की तुम्ही पवित्र आहात. मग आम्ही पवित्र जीवन जगतोय का? आम्ही पवित्र जीवन जगत आहोत काय? नाही. तर आज वेळ आहे, अजून वेळ गेलेली नाही. 2 कोरिंथीय पत्र याचं 6वा अध्याय आणि 16व वचन काय म्हणतं आम्हाला? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन, जसे माझे लोक होतील. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की तुम्ही त्या देवाचं मंदिर आहात. तो देव म्हणतो की मी तुमच्यामध्ये वस्ती करणार आहे. त्याला आता कुठल्या 4 चौकटीमध्ये नाही. लोक पुण्यावरून पुणतांबा करतात. पास्टरवरती प्रेम करणारे खूप लोक आहेत. लोक इथून पंजाबला जातील देवाला भेटायला, देवाच्या लोकांना भेटायला. देवाला भेटायला कुठेच नाही जात. देवाला भेटण्यासाठी एक रूमची गरज आहे, एक जिथं कोणी नाही, जिथं डिस्टर्ब करणारं कोणी नाही, अशा ठिकाणी बसून जिवंत देवाला हाक मारली तर तो देव तिथंच त्याच जागेवरती उत्तर द्यायला समर्थ आहे. परंतु आम्ही सगळीकडे फिरून येतो. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचंय, ज्याप्रमाणे काही लोक बाबा लोकांचे भक्त असतात, त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या पास्टरचे भक्त बनू नका, तर जिवंत देवाचे भक्त बनायचा प्रयत्न करा. हालेलुया. त्या देवाची भक्ती करायचा प्रयत्न करा. त्या देवाला शरण जाण्याचा प्रयत्न करा. जीवनातली पापं सोडून द्या. त्या लबाडीपासून स्वतःला आवरा. त्या चुकीच्या गोष्टी करण्यापासून, एकमेकांचा विश्वासघात करण्यापासून, एकमेकांची लबाडी करण्यापासून, एकमेकांची निंदा करण्यापासून स्वतःला वाचवा. आणि प्रियांनो, तुमचं जे हृदयरूपी मंदिर आहे ते त्या जिवंत देवासाठी सजवायचा प्रयत्न करा. कोणती मूर्ती तुम्ही त्या तुमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये ठेवलेली आहे? कोणती व्यक्ती तुम्हाला जास्त आवडते? आई, बाप, भाऊ, बहीण, नवरा, बायको, मुलं, कोणाला तुम्ही हृदयात सगळ्यात जास्त स्थान दिले आणि कोणाला द्यायची गरज आहे हे समजले का? आज तुम्हाला सांगतो, फक्त परमेश्वराला तुमच्या हृदयातलं प्रथम स्थान द्या, कारण तो देव कधीच दुय्यम स्थान स्वीकारणार नाही. हालेलुया. कधीच तो देव दुय्यम स्थान स्वीकारणार नाही. आणि म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचे, तुमच्या जीवनातली कुठलीच गोष्ट तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला गरज आहे त्या जिवंत देवाकडे लक्ष देण्याची. तुमचं हृदयरूपी मंदिर आज पुन्हा एकदा नव्याने तयार करा. सजवा त्याला त्या जिवंत देवाच्या स्तुतीने, आराधनेने. तुमच्या प्रार्थनेचा सुगंध त्या जिवंत देवापर्यंत पोहोचू द्या. आणि तो परमेश्वर तुम्हाला निश्चित आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. या थांबूया आपण आज इथे आणि त्या परमेश्वराकडे छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयास्थानापुढे येतो परमेश्वरा. आज पुन्हा एकदा या सुंदर सकाळी सुंदर वचनांमधून तू शिकवत आहेस. तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा. आम्हाला प्रत्येकाला आमचं हृदय परमेश्वरा तुझ्यासाठी सजवायची गरज आहे. ये जिवंत देवा, आज पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाच्या हृदयात ये. आमचं शरीररूपी मंदिर परमेश्वरा आज आम्ही तुला समर्पित करतो आणि तुला विनंती करतो, ये आमच्या हृदयात ये. आमच्या हृदयात तुझी वस्ती होऊ देत. आणि परमेश्वरा तुला गौरव देणारं जीवन जगण्यासाठी तू आमच्या प्रत्येकाचं मन आणि अंतःकरण तयार कर परमेश्वरा. आमच्या चुका, पापा, अपराधांची क्षमा कर आणि पुन्हा एकदा नव्याने तू आम्हाला तुझ्या पवित्र हातात घे, अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. जिवंत देवा, हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला परमेश्वरा तुझ्या पवित्र हातात घे. प्रत्येकाचं जीव, आत्मा आणि शरीर प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे आणि प्रत्येकाचं जीवन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल. आणि परमेश्वरा तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू प्रत्येकाला पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू प्रत्येकाला कर. आणि परमेश्वरा तुला ओळखण्यासाठी, तुला जाणून घेण्यासाठी, तुझ्यावरती प्रीती करण्यासाठी परमेश्वरा तू प्रत्येकाच्या जीवनाचा चालक आणि मालक हो. हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात
आज परमेश्वर पित्या मी तुला विनंती करतो, तू आशीर्वाद निर्माण कर परमेश्वरा. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. त्यांच्या समस्या, दुःख, अडीअडचणी, संकट, रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो परमेश्वरा. आणि जिवंत देवा तुला विनंती करतो, तुझं स्वर्गीय सामर्थ्य त्यांच्या जीवनासाठी तू उघडं कर परमेश्वरा. आज मोकळीकता देतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादांना परमेश्वर पित्या. दया कर, कृपा कर आणि प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तू उंचावला जा, गौरवला जा. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, देवाचं वचन वाचा, प्रार्थना करा, सातत्याने प्रार्थना करा आणि परमेश्वराचं वचन इतरांनाही शेअर करायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आवडला नाही तर निश्चित कमेंट करा. तुमच्या निगेटिव्ह कमेंट्स पण मला आवडतील आणि मला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी एक नवीन संधी मिळेल. हालेलुया. प्रियांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.